नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे आरोग्य विभागामध्ये पदनिर्मिती भरली जाणार आहे आणि त्या संदर्भातच सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. राज्याचा सार्वजनिक विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागाअंतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यासाठी शासनामार्फत जी काही मान्यता देण्यात आलेली आहे, त्यानुसारच राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने 2070 पदनिर्मितीसाठी मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जे काही 13 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून नव्याने स्थापन करण्यात आलेली जी काही तसेच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्रांकरिता पदनिर्मिती स्थापन करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील उपकेंद्र असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे, त्यासाठी ज्या आरोग्य केंद्राचे 75% बांधकाम पूर्ण झालेले आहे, अशा 86 आरोग्य संस्थांकरिता एकूण 837 नियमित पदे व 1233 कुशल किंवा अकुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. यामध्ये राज्यातील 47 उपकेंद्रे, 16 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 5 ग्रामीण रुग्णालये, 2 ट्रॉमा केअर युनिट व 4 स्त्री रुग्णालये, 10 उपजिल्हा रुग्णालये आणि 2 जिल्हा रुग्णालये अशा विविध एकूण 86 आरोग्य संस्थांचा समावेश करण्यात आलेला आहे. यांच्यामध्येच राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करून राज्याला एक आरोग्य संपन्न बनवण्याच्या दृष्टीने ही पदनिर्मिती करण्यासाठी आलेली आहे. तसेच टप्प्याटप्प्याने सर्व जे काही रिक्त पदं असतील त्या जागा भरण्यासाठी सुद्धा नियोजनात्मकरित्या प्रयत्न करण्यात येतील असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागात जे काही यापूर्वी झालेले गट वैद्यकीय अधिकारी किंवा पदांच्या प्रतीक्षा यादीतील 408 जे काही आहेत, त्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षा यादीतील 25 डॉक्टरांना सुद्धा शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याबाबत आरोग्यमंत्री श्री आंबेडकर यांनी सूचित करण्यात केलेलं आहे. अशा पद्धतीने आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात 2070 पदांची पदनिर्मिती केली जाणार आहे. तरी यासाठी जे कोणी पात्र वगैरे असतील किंवा यांचे नियम, अटी किंवा पात्रता काय असतील ते सविस्तर जाहिरात आल्यानंतर आपण ही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत. पण सर्वांना माहिती असावं की याच्यामध्ये 2070 पदांची निर्मिती होणार आहे. तरी यासाठी जे काही शैक्षणिक पात्रता लागत असेल किंवा यासाठी जो काही अभ्यासक्रम लागत असेल त्याच्या तयारीसाठी सर्वांनी आतापासूनच तयार राहावे अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं, ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.